शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. शेतकरी मित्रांनो, कापसाचे भाव वाढत आहे. विशेषतः स्थानिक व्यापारी सुद्धा गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये या आठवड्यामध्ये 200 ते 300 रुपयाने कापूस भाव वाढून खरेदी करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, एक प्रकारची गुड न्यूज आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कापसाचे भाव आता वाढत आहे. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता कापूस भाव सांगण्या अगोदर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक बातमी. हमी दराने सोयाबीन खरेदीत वाशिम विभागात अव्वल. 28,355 शेतकऱ्यांचा 1.46 लाख क्विंटल माल खरेदी. मित्रांनो, शासनाने यंदा सोयाबीनसाठी प्रति क्विंटल 5,328 रुपये हमी दर जाहीर केल्यानंतर वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षणीय वाढला आहे. बाजार समितीमध्ये सध्या मिळणाऱ्या दराच्या तुलनेत हा दर 1300 ते 1400 रुपयांनी अधिक असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाफेड मार्फत खरेदीकडे वळले जात आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून अमरावती विभागातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्हा ऑनलाईन नोंदणीमध्ये अव्वल ठरला आहे. 21 डिसेंबर अखेर तब्बल 28,355 शेतकऱ्यांनी हमी दराने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यांचा 1,46,749 क्विंटल माल खरेदी करण्यात आला. अकोल्यात 17 केंद्र. विभागातील अमरावती जिल्ह्यात नाफेडद्वारे 15 सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले असून अकोला जिल्ह्यात 17, बुलढाण्यात 12, यवतमाळमध्ये 24 आणि वाशिम जिल्ह्यात 15 केंद्रे आहे. या सर्व केंद्रावर गेल्या काही दिवसापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी आणि SMS पाठवून माल स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान 21 डिसेंबर अखेर वाशिम जिल्ह्यात 1,46,749 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. मित्रांनो, सोयाबीनचा हमीदर 5,328 रुपये आहे. तर या विभागातील एकूण खरेदी केंद्र 83 आहे. तर 21 डिसेंबर अखेर नोंदणीकृत शेतकरी 1,06,610 आहे. तर 3,22,932 क्विंटल आतापर्यंत माल सुद्धा या ठिकाणी खरेदी करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, वळूया ताज्या कापसाच्या भावाकडे. तुमच्याकडे काय भाव चालू, तुमच्याकडे भाव वाढले की नाही कापसाचे कमेंट करून नक्की सांगा. सुरुवात करतोय. बार्शी टाकळी या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस 8,010 रुपये हा जास्तीत जास्त कापसाला बाजारभाव बाजार समितीत मिळाला. वरोरा शेगाव या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस आवक जास्तीत जास्त 8,010. हिंगणघाट सुद्धा 8,010. सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त 8,010. त्यानंतर मित्रांनो, काटोल या ठिकाणी 7,500 पर्यंत. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती देऊळगाव राजा 7,500 पर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त 7,610 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी या ठिकाणी जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर धारणी येथे जास्तीत जास्त 6,400 रुपये. त्यानंतर हिंगणा येथे जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर वडवणी येथे जास्तीत जास्त 8,020 रुपये. त्यानंतर समुद्रपूर येथे जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर भद्रावती येथे जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर सावनेर येथे जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर बीड येथे खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,450 रुपये. दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया.